सध्या महाराष्ट्रात दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरून भला मोठा वाद सुरू आहे। एकीकडे रायगड जिल्हा तर दुसरीकडे नाशिक जिल्हा, या दोन जिल्ह्यांचा समावेश यामध्ये येतो। आता नाशिकचं पालकमंत्री पद आम्हालाच हवं अशी जोरदार प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी प्रसार माध्यमांना दिली आणि यावरूनच महाराष्ट्रात पुन्हा एकदा पालकमंत्री पदाबाबत वाद सुरू झालाय। चला तर बघूया आजच्या व्हिडिओमध्ये नेमका हा वाद आहे तरी काय। नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते येवला मतदारसंघाचे आमदार मंत्री छगन भुजबळ यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना नाशिकचे पालकमंत्री पद हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मिळावं अशी भूमिका मांडली। माध्यमांशी बोलताना त्यांनी असं सांगितलं की नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वाधिक 7 आमदार आहेत। जर एकीकडे रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक आमदार असताना पालकमंत्री पदावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दावा ठोकत आहे, तर नाशिक जिल्ह्यात आमचे सर्वाधिक 7 आमदार असताना पालकमंत्री पद आम्हालाच मिळावं अशी मागणी मी पक्षाच्या वरिष्ठांकडे करणार आहे। आता तात्पुरते भारतीय जनता पक्षाचे गिरीश महाजन हे नाशिकचे पालकमंत्री पदाचा पदभार सांभाळत आहेत। काही दिवसांवरच येऊन ठेपलेला नाशिकचा महाकुंभमेळा यासाठी गिरीश महाजनांनी नियुक्ती केल्याचं राज्य सरकारकडून सांगितलं गेलं, पण आम्हाला आमच्या जिल्ह्यातला पालकमंत्री हवाय आणि त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची जास्त संख्या असल्याने आम्हालाच पालकमंत्री पद मिळावं अशी भूमिका छगन भुजबळ यांनी मांडली। आता याच भूमिकेवर शिवसेना शिंदे गटाचे नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांनी माध्यमांशी बोलताना आम्हाला छगन भुजबळ हे पालकमंत्री नकोय अशी जाहीर प्रतिक्रिया दिली। आता तसं पाहायला गेलं तर आमदार सुहास कांदे आणि भुजबळ परिवार यांचं बरंच जुनं राजकीय वैर आहे। नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत नांदगाव मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून सुहास कांदे यांनी छगन भुजबळ यांचे पुतणे माजी खासदार मुंबईचे माजी जिल्हाध्यक्ष समीर भुजबळ यांच्या विरुद्ध निवडणूक लढवली। या निवडणुकीत सुहास कांदे यांनी समीर भुजबळ यांचा दारुण पराभव केला। तसेच मतदार केंद्रावर ही दोघेही उमेदवार समोरासमोर आल्यानंतर सुहास कांदे यांनी समीर भुजबळ यांना मी तुला बघून घेईन आणि तुझा मर्डर करेन अशी खुलेआम धमकी समीर भुजबळ यांना दिली होती। तसेच छगन भुजबळ यांचा त्यांच्याच पक्षातील नाशिक मधील आमदार त्यांच्यासोबत नाहीत असा टोला देखील लगावला। त्यामुळे भुजबळ यांना पालकमंत्री होण्यास सुहास कांदे यांचा जाहीर विरोध आहे। तसेच या जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाची ही चांगली ताकद आहे। शिवसेनेचे आमदार दादा भुसे हे देखील याच जिल्ह्यातून येतात आणि या अगोदर दादा भुसे यांना नाशिकच्या पालकमंत्री पदाचा चांगला अनुभव देखील आहे। आणि मध्यंतरी छगन भुजबळ आणि त्यांच्याच पक्षाचे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यात शाब्दिक शीतयुद्ध बघायला मिळालं। नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचा आत्ताच्या मंत्र्यांनी वाटोळं केलं असा आरोप भुजबळ यांनी अप्रत्यक्षपणे माणिकराव कोकाटेंवर केला होता। तसेच नुकतंच स्थापन झालेल्या महायुती सरकारमध्ये नाशिक जिल्ह्यातून छगन भुजबळ यांच्या ऐवजी माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपद देण्यात आलं होतं आणि त्यामुळे देखील छगन भुजबळ हे माणिकराव कोकाटेंवर नाराज होते। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना या पालकमंत्री प्रश्नाबाबत विचारलेल्या प्रश्नांवर अजित पवारांनी यांचा निर्णय मुख्यमंत्री करतील अशी प्रतिक्रिया दिली। आता छगन भुजबळ यांना यांच्या अंतर्गत पक्षातून असणारा विरोध, दुसऱ्या बाजूला शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांचा विरोध आणि आतापर्यंतच गिरीश महाजनांना नाशिकच्या पालकमंत्री पदाची मिळालेली संधी, यावरून नाशिकचे पालकमंत्री पद कोणाला मिळेल हे मुख्यमंत्रीच ठरवतील। तसेच नाशिकचे पालकमंत्री पद कोणाला मिळेल याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। या ॲलर्जीचा फार त्रास होतो। रोजची सर्दी, शिंका, डोळ्यांची जळजळ, नाकातून पाणी, काहीतरी उपाय सांगा हो। डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, लगेच भेट, उपचार सुरू कर, महिन्याभरात फरक पडेल। अच्छा, सत्य। संपर्क 9595727107